सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आभाळाचा रंग निळा का दिसतो, तसेच समुद्र निळा का आहे किंवा समुद्राच्या निळ्या रंगामुळेच आभाळही निळे दिसते का, या सगळ्या प्रश्नांचा शोध कुणी लावलाय हे तुम्हाला माहिती आहे का? तर हा शोध लावला आहे एका भारतीय भौतिक शास्त्रज्ञाने आणि त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे चंद्रशेखर वेंकट रामन, म्हणजेच सर सी व्ही रमन. संपूर्ण शिक्षण भारतातच पूर्ण करणाऱ्या व अगदी कमी खर्चात आणि तुटपुंज्या साहित्याच्या मदतीने भारतातच संशोधन करणाऱ्या सी व्ही रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणावर संशोधन केले आणि जगाला दिशा देणाऱ्या रामन इफेक्टचा शोध लावला. व त्यांच्या याच क्रांतिकारी संशोधनामुळे रामन यांना 1930 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. व हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते, तर आशियातील पहिले व्यक्ती ठरले होते. तर आज या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत रामन इफेक्ट म्हणजे नेमकं काय आणि यासाठी त्यावेळी नक्की किती खर्च आला होता. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स. तर सगळ्यात आधी जाणून घेऊ नक्की रामन इफेक्ट म्हणजे काय. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पदार्थाच्या लहान कणांवर प्रकाश किरणे पडल्यास त्या प्रकाशाचे विकिरण होताना त्यांच्या तरंगलांबीत बदल होतो. तर आणखी विस्तृतपणे सांगायचे झाले तर जेव्हा प्रकाशाची किरणे धूळविरहित पारदर्शक रासायनिक संयोगातून जातात त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतात व या प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र यातील काही प्रकाश किरणे ही इतर प्रकाशाच्या किरणाहून वेगवेगळ्या तरंगांचे असतात. तर प्रकाशाच्या विकिरणासंबंधी रामन यांनी केलेल्या या संशोधनाला नंतर त्यांच्या नावानेच म्हणजेच रामन इफेक्ट या नावाने ओळखले जाऊ लागले. तर रामन यांनी शोधलेल्या या रामन इफेक्टचा वापर आजही मोठ्या प्रमाणात केला जातो. रामन स्पेक्ट्रोस्कोपी याचा वापर करूनच चांद्रयान-1ने चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा देखील शोधला होता. आता रामन इफेक्ट म्हणजे काय हे तुम्हाला कळाले असेलच, पण मग यावर संशोधन करावे हे सी व्ही रामन यांना कसे सुचले. तर त्याचं झालं असं की एकदा सी व्ही रामन हे युरोपातून समुद्रामार्गे भारतात परतत होते व त्यावेळी आकाशाला असणाऱ्या निळ्या रंगाबद्दल रामन यांना कुतूहल वाटू लागले व जगात इतके रंग असताना आकाश निळेच का दिसते हा प्रश्न त्यांना सतावू लागला. आता इथे मुद्दाम एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे अवघ्या 16व्या वर्षी रामन हे भौतिकशास्त्र या विषयात पदवी मिळवून मद्रास विद्यापीठातून पहिले आले होते. त्यामुळे भौतिकशास्त्रात गती असणाऱ्या रामन यांच्यातील संशोधनाच्या वृत्तीने इथे वेग घेतला व प्रकाशाच्या विकिरणांवर म्हणजेच स्कॅटरिंगवर त्यांनी संशोधन सुरू केले. आणि या संशोधनातून रामन यांच्या लक्षात आले की जेव्हा प्रकाशाचे किरण एखाद्या अणूवर पडतात तेव्हा त्याचे विकिरण होते, म्हणजेच तो प्रकाश त्या पदार्थातून बाहेर पडून इतरत्र पसरतो, म्हणजेच वातावरणात पसरतो आणि वातावरणात वायूच्या कणांचा आणि इतरही अनेक सूक्ष्म कणांचा वावर असतो व सूक्ष्म कणांवर प्रकाशाचे किरण पडल्यास कमी तरंगलांबी असणाऱ्या निळ्या रंगाचे स्कॅटरिंग मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि ते जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडतात तेव्हा आपल्याला आकाश निळ्या रंगाचे भासते. म्हणजेच प्रकाशाचे किरण मानवाच्या डोळ्यावर पडल्यानंतरच त्याला प्रकाशाची जाणीव होते. याच नियमानुसार आपल्याला ज्या ज्या वस्तूंचे रंग हे वेगवेगळे दिसतात त्यावेळी आपण समजून जायचे की त्या वस्तूमधून संबंधित प्रकाशांच्या कमी तरंगलांबीचे जास्तीत जास्त विकिरण होत आहे. त्यामुळे रमन यांनी यावर बर्फ आणि पाणी यांच्या विकिरणाचे संशोधन केले आणि त्यांना आकाशाचा तसेच समुद्राच्या निळ्या रंगाचे गूढ उकलले व विज्ञान क्षेत्रात त्यावेळी एक नवीन शोध लागला. आता बघू यासाठी रमन यांना त्यावेळी नेमका किती खर्च आला होता. तर या संशोधनासाठी रमन यांनी त्यावेळी 200 रुपयाची साधनसामग्री वापरली होती. यावर आज कदाचित विश्वास बसणार नाही, कारण आजच्या घडीला रामन इफेक्टवर अभ्यास करण्यासाठी लाखो डॉलरची साधने वापरली जातात आणि म्हणूनच रामन यांना त्यांच्या या संशोधनासाठी 1930 साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते व हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते, तर आशियातील पहिले व्यक्ती ठरले होते. पुढे साल 1943 मध्ये रामन यांनी बंगलोर येथे रामन संशोधन संस्थेची स्थापना केली. तसेच 1954 साली भारत सरकारने रामन यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊनही त्यांचा सन्मान केला. तर रामन यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. कारण याच दिवशी म्हणजेच 28 फेब्रुवारी 1928 साली रामन इफेक्टचा शोध लागला होता व त्यांचा शोध निबंध जगासमोर प्रकाशित झाला होता व 1930 साली रामन यांच्या शोधाला जागतिक मान्यता मिळाली होती. आज भारतरत्न सर सी व्ही रमन यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे झाला होता. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून आजच्या व्हिडिओमधून त्यांनी नेमके काय कार्य केले होते यावर प्रकाश टाकला. बाकी तुम्हाला जर या इफेक्टबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता.